स्टेप आउट झाले म्हणजे डॉट बॉल असेल. स्टेप आउट झाले डॉट बॉल 34 धावसंख्या थांबलेल्या गेम तो आलाय. त्याला काहीतरी करावं लागणार आहे. त्याला चौकात ठोकावं लागणार आहे. मॅच मध्ये एक समीकरण बदलावं लागणार. आनंद सेतवडेकर स्टॅकेलिंगवरती आहे. आनंद स्टॅकेलिंगवरती नॉस्टॅकेला सांगेल गोलंदाजी मार्कवरती मंदार 34 धाबा झालेल्या आहेत. बॅकफूट उचललेला आहे. बॅकफूट बॉल कुठे शरीरापासून दूर ठेवलाय. बॉलने बॅटचा संपर्क झालाय. दोन्ही चेंडू डॉट आलेला आहे. 34 वरती धावसंख्या थांबल्या. 35 धावांचा आभार पुरंदर बॉईज या संघाच्या डोक्यावरती कर्जाई स्टॅकर संख्येने ठेवलेला आहे. अक्षय मिंडे निराश व्हायचं नाही. 34 धाबा देखील या मैदानाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. बँक बॅलन्स चांगला आहे. या मॅच मध्ये 34 धावांचा मॅच मध्ये तुम्ही जिंकू शकता. पण गोलंदाजी करावी लागेल. तसं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. 24 बॉल मध्ये अगदी 24 धावा या अशा पद्धतीच्या फॉर्मॅट मध्ये बनताना अगदी आम्ही अनेक स्पर्धा पाहिले. गोव्यापर्यंत हे क्रिकेट अशा पद्धतीचा फॉर्मॅट खेळवला जातो. उडाल असेल, सावंतवाडी असेल, मालवण असेल, गोवा असेल, त्याच्यामध्ये हेच फॉर्मॅट आहे. 24 बॉल मध्ये 24 धावा मारताना मारामार असते. इथे तुम्ही 34 बनवले. अक्षय मिंडे निराश व्हायचं नाही. मॅच तुम्ही काढू शकता. दुसऱ्या बाजूला तेवढं ताकदीचं संघ धुरंदर बॉय तेवढं नाव तेवढं चांगलं ठेवलंय. धुरंदर चित्रपट जो आला धुरंदर तो सुपरहिट झाला. आता धुरंदर बॉय चित्रपट सारखी कामगिरी करतील का? 24 चेंडूचा काही शिल्लक आहे. 35 धावांचा आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सलामीची जोडी सोमेश आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर पंकज मैदानामध्ये आलेला गेम धुरंदर बॉय 24 चेंडू मध्ये 35. प्रेक्षक आता येणार जाणारे प्रेक्षक जे आहेत ते बाईक लावून बघतायत काय चाललंय भुईवाडीमध्ये. भुईवाडी प्रीमियर लीग चालू आहे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपल्या गावाला ही स्पर्धा पाहिजे तर आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये आपल्याला स्पर्धा घ्यायची. प्रत्येकाने आपल्या वाडीमध्ये स्पर्धा घ्या. पहिल्या बॉल मध्ये फटका चांगला कंपनीकडे सोमेश जबरदस्त बॅटिंग करतो. पहिल्या बॉल वरती श्रेयसचं स्वागत केलंय. श्रेयस कमी वयाचा खेळाडू आहे. त्याला प्रश्न विचारला आहे की या प्रीमियर लीग मध्ये माझं स्वागत होणार नाही का? सोमेशनं म्हटलं अगदी स्वॅक्सी केले का स्वागत. पहिल्या बॉल वरती कडक फटका 4. दुसऱ्या बॉल वरती सोमेश काय बॅटिंग करतो. धुरंदर बॉईज करता तो धुरंदर बनलाय. 2 बॉल मध्ये 2 चौकार. 2 बॉल मध्ये 2 चौकार आले. राऊंड विकेट. काही विलंबाचा खेळ चांगला ऑलसेटला खेळले. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू चांगला हेलिकॉप्टर शो खेळले. क्षेत्ररक्षकांना भेटले. चेंडू सुमारशे पलीकडे सोमेशच्या बॅटमधनं हा 3रा चौकार. 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 बॉल मध्ये 3 चौकार या ठिकाणी पोटी गेलेले आहेत. 12 वरती धावसंख्या पोटी 35 धावांचा पार्टनर बँक बॅलन्स कमी आहे. तर स्टॅकर संख्येकडे हा चेंडू चांगला सपोर्ट टाकलेला. चेंडू धावा 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 धावा धावल करते धुरंदर बॉईज. बॉल मध्ये एक सिंगल घेतलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 35 धावांचा पार्टनर करत असताना 3 चौकार आणि 1 सिंगलच्या मदतीला 13 धावा सोमेशनं बनवले. चांगली बॅटिंग सोमेशनं केलेली आहे. स्टार्ट चांगला मिळाला आणि अगदी खूप फ्लाइंग स्टार्ट राहिलेला आहे. 13 धावा झालेल्या आहेत. 35चा पाठलाग करायचा आहे म्हणजे या मॅच मध्ये अजून एक 22 धावा शिल्लक 18 बॉल मध्ये. 18 चेंडू 22 धावा. रॅपिड ओव्हर मध्ये अमय आलाय. अमयची अगदी मला वाटतं झोप उडाली नाही. ज्या पद्धतीने तो 5 झाला त्याला अगदी जोपर्यंत तो अंडरून खेळत राहील तोपर्यंत त्याला आठवणीत राहणार आहे. अमय थोडंसं बागतून पाहिलं तर अनेक वेळा म्हणलं जातं घर असेल तर घरामध्ये सोफा सेट असला पाहिजे. क्रिकेट खेळताना माइंड सेट असला पाहिजे. खेळण्या करताना तो माइंड सेट असेल तर मजा वाटते. घरात सोफा सेट असला तर तो घर चांगला वाटत असतो. आता सुरुवात करूया पहिला बॉलला. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल इशारा 55 झालेला. 18 बॉल मध्ये 21 धावा. अमय पुन्हा एकदा स्ट्रगल करतोय. संघर्ष करतोय. संघर्षाची लढाई. 18 मध्ये 21 दिव्यांगातून टाकल्या. फसवल्या मॅक्सवेलला. पंकजला फसवलाय. चांगला चेंडू टाकलेला आहे. 17 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. अमय गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या षटकामध्ये रॅपिड ओव्हर मध्ये राऊंड विकेट. हा बॉल चांगला आहे. बॅटिंग गोल केली आहे. अमय चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 16 चेंडूचा शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे. कर्जाई फायटरचा सेकंड नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू समाप्त झालेले आहेत या ओव्हर मध्ये. धावांचा विचार केला तर 35 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा. पंकज बाद झाला. आता मैदानामध्ये कोण आला? मंदार.